तुरीच्या बाबतीत उडदाच्या बाबतीत आपल्या इथं जवळजवळ 80 ते 90% लोक बियाणं नवीन बाजारात त्यामुळे त्याला काय उगवण क्षमता पुढे की उगवण क्षमता हे बघण्याची काही गरज नाही. परंतु जर घरचं बियाणं वापरत असाल तर असं करायची आवश्यकता आहे. त्याला उडाळी कशी करायची ती पण दाखवतो. परंतु तुम्ही बाजारातलं जर बियाणं आणलं तूर असेल उडीद असेल आता आपली मेन पिकं दोनच आहेत सध्या इकडे तर त्याला बीज प्रक्रिया ही करायची. कारण आपली जमीन बाहेर आहे बुरशी भरपूर असते जमिनीमध्ये आपली आणि मर होण्याची शक्यता जास्त असते. उगवण क्षमता चांगली व्हावी आपल्या जमिनीमध्ये काही बुरशी असेल त्याच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची. रोगापासून संरक्षण करायचं असेल तर ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो. उडीद असेल किंवा तूर असेल कुठलंही कडधान्य असू द्या कडधान्य कोणतंही असू द्या त्या कडधान्यासाठी हे ट्रायकोडर्मा त्या दिवशी आपल्याला दिलेलं बघा हे 180 ते 200 रुपये किलो या प्रमाणात आपल्याला कृषक भवन असेल किंवा तुमचे दुकानदार असतील त्यांच्याकडे मिळतं आपल्याला. तर हे 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं असं वापरायचं. समजा आपल्याला बियाणं किती लागणार त्याच्यावरती ते ह्यासाठी मग आता हे पावडर फॉर्ममध्ये आहे काय लिक्विड फॉर्ममध्ये आहे. पावडर फॉर्ममध्ये असेल तर